नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा तुषार आपल्या लर्न विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. खूप गहिरं स्वागत करतो. ओके, आपण मराठी माध्यमाचं दुसऱ्या लेक्चरच्या पडावावरती आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं होतं बघा, केपलरचे आपण तीनही नियम पाहिलेले होते. त्याच्यानंतर बल म्हणजे काय, केंद्रकीय बल म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरुत्व म्हणजे काय, एवढा भाग आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता या भागामध्ये आपल्याला पाहायचंय की वैश्विक नियम काय आहे गुरुत्वाकर्षणाचा, त्याच्यासाठी समीकरणं कोणती आहेत, त्याचं एकक काय आहे, म्हणजेच आपण बोलतो युनिट काय आहे, हे आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचं आहे. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या अध्यायाकडे वळूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला की न्यूटनचा जो वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे त्यालाच आपण बोलतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग काय की बघा की सगळी निरीक्षणे केलेली होती, कुणी सगळी निरीक्षणे केल्यानंतर केपलरने नियम लक्षात घेऊन एक सिद्धांत मांडला गुरुत्वाकर्षणाचा. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला एका ठराविक बलाने म्हणजे फोर्सने आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. बरोबर आहे, वस्तूला अट्रॅक्ट आपल्याला करायचंय, व्यक्तीला आपल्याला अट्रॅक्ट करायचं नाही किंवा त्या आपल्याला भानगडीत पण पडायचं नाही. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तुनापती असते. आता याचा अर्थ काय असतो बघा, जर समानुपाती आपण म्हटलं तर बघा आपण म्हणतो की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली त्याच्याशी संबंध आहे. आणि व्यस्तानुपाती जर आपण म्हटलं तर आपण बोलतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसं आहे ते, इनव्हर्स आहे. म्हणजेच एखादी गोष्ट जर कमी झाली तर दुसरी काय होणार आहे, जास्त होणार आहे, म्हणून आपण त्याला व्यस्त बोलतो. आणि डायरेक्टली असेल, समानुपाती असेल, एखादी वस्तू जर वाढत असेल तर त्याच्याबरोबर दुसऱ्या वस्तूचा समजा वेग असेल तर तो पण वाढणार आहे, म्हणून आपण त्याला समानुपाती बोलतो. आणि व्यस्तानुपाती म्हणजेच काय, एखादी कमी होत असेल तर दुसरी वाढणार आहे. मग नियम काय सांगतो बघा, जे बल असणार आहे म्हणजे आपण F ने दाखवूया, जे बल आहे ते एकमेकांना, समजा दोन वस्तू आहे तर दोघांचं वस्तुमान जर आपण कन्सिडर केलं, एकाचं m आणि दुसऱ्याचं m2, मग बघा जर फोर्स वाढला म्हणजेच मास वाढलं तर फोर्स वाढणार आहे. मग हा व्यस्तानुपाती कशाला आहे बघा, व्यस्तानुपाती कधी आहे, त्या दोघांमधल्या अंतराच्या वर्गाशी. मग अंतर आपण काय करू शकतो बघा, d ने अंतर दाखवू शकतो. मग F इक्वल टू m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. d ने डिस्टन्स दाखवलं तर आपण d स्क्वेअर म्हणणार, r ने दाखवलं तर r चा वर्ग असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर आपल्याला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, मग बघा पुढे जाऊया आपण. परिचय आपल्याला शास्त्रज्ञाचा दिलेला आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला शिकायची असेल, कोणी कोणतं कार्य केलेलं आहे ते शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, शास्त्रज्ञाचा परिचय त्या ठिकाणी करून घ्यावा लागतो. मग जर परिचय आपण बघितला, नाव आहे योहानस केपलर, 1571 ते 1630 दरम्यान त्यांचा आपल्याला परिचय आढळतो. ते कोण होते बघा, एक जर्मन शास्त्रज्ञ होते. मग जर आपण जर्मनी देश पाहिला तर जर्मनी देशाची राजधानी जर पाहिली तर ती कोणती आहे बघा, बर्लिन ही जर्मनी देशाची राजधानी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग ते काय होते, खगोलशास्त्रज्ञ होते व गणितज्ञ पण होते. सन 1600 मध्ये ते प्राग मधील या प्रेग असं पण आपण म्हणतो, टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले, म्हणजे आपण त्याला हेल्पर म्हणून कार्य करू लागले असं म्हणू शकतो. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी किंवा शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले. आपण प्रभारी, इन्चार्ज असं बोलतो की एखाद्या व्यक्तीकडे समजा पोलीस स्टेशनचा कुणीतरी बघा, एखादा कर्मचारी जर रिटायर झालेला असेल, बदली झाली असेल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये कारभार दिला जातो म्हणून आपण त्याला प्रभारी बोलतो किंवा इन्चार्ज म्हणतो. त्याच प्रकारे ज्यावेळेस यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांना केपलर यांना काय केलं, त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पुढे घेऊन घेण्यात आलं. ब्राहे यांनी केलेली जी ग्रहांची स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहाच्या गतीचे आपल्याला नियम शोधून काढलेले बघायला मिळतात. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली आणि त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचे नियमात शोधात उपयोगी पडले. म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस शास्त्रज्ञ शोध लावत असतो तर त्या शोधाचा संबंध पुढचा एखादी संकल्पना ज्यावेळेस अस्तित्वात येत असते त्यावेळेस त्याचा कुठेतरी उपयोग होत असतो. दैनंदिन जीवनामध्ये गोष्टींचा उपयोग करत असताना या नियमांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मग काही मशिनरीज असतील त्यांचाही उपयोग आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. ओके, बघा मग आपल्याला माहिती आहे की नियम तर आपण आताच पाहिलं की काय नियम सांगितलाय. समजा दोन वस्तू आहेत, एका वस्तूचं वस्तुमान काय आहे, m1 आहे. काय आहे बघा, आपण कलर या ठिकाणी बदलूया.
एका वस्तूचं वस्तुमान आहे m1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे m2 आणि यांच्यावरती म्हणजे याने पण त्याच्यावरती काही फोर्स लावलेला आहे, ही पण वस्तू त्याच्यावरती फोर्स लावत आहे, बरोबर आहे. मग हा जो फोर्स आहे तर ह्या दोघांचा गुणाकार आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. F बरोबर पहिल्या वस्तूचा गुणाकार वस्तुमानाचा दुसऱ्या वस्तूच्या वस्तुमानाचा गुणाकार. हे कसे आहेत? समानुपाती आहेत. आणि जर आपण त्या दोघांमधलं जर डिस्टन्स पाहिलं बघा या ठिकाणी डी ने दाखवलेले तर ते कसं आहे? वर्गाच्या व्यस्तानुपाती असलेलं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मग आपण त्याला एक बोलतो की बघा की जी या ठिकाणी आपण त्याला बोलतो कॉन्स्टंट. जी काय बोलतो? कॉन्स्टंट. मग हे कसं आपण लिहितो बघा बघा या ठिकाणी दिलेलं आहे F हा समानुपाती आहे पहिल्या वस्तूच्या वस्तुमानाला दुसऱ्या वस्तूच्या वस्तुमानाला आणि त्याच्यामधलं असणारं अंतर याला ते काय आहे? व्यस्तानुपाती आहे. हे आपल्याला या उदाहरणावरून कळतं. म्हणजेच बघा आपण कसं सांगू शकतो? F जर आपण बघितला F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 अँड M2 असं आपण सांगू शकतो. अजून कोणत्या पद्धतीने सांगू शकतो बघा जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल तर F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी डी स्क्वेअर. पण आपल्याला हेच जर एकत्र लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो? F बरोबर कॉन्स्टंट जी आपण त्याला स्थिरांक बोलतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बोलतो. म्हणजेच काय बघा जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक बोलतात. आणि मग आपण याच्यामध्ये लिहिल्यानंतर मग जीच्या ऐवजी आपण जीला काय म्हणतो? कॉन्स्टंट त्या ठिकाणी आपण समजतो. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग जर आपण पुढे गेलो तर बघा काय होतंय? दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले म्हणजे आता M1 एका वस्तूचं मास आहे वस्तुमान दुसऱ्याचं पण M2 आहे. मग त्यामधलं जर एकाचं वस्तुमान जर दुप्पट केलं त्या नियमाप्रमाणे त्यातील गुरुत्वीय बल म्हणजे काय होणार आहे? मग बघा याच्यातलं जर आपण हे जे वस्तुमान आहे ते जर दुप्पट केलं तर आपल्याला बल पण काय झालेलं बघायला मिळतं? दुप्पट झालेलं बघायला मिळतं. कारण फॉर्म्युला तर आपल्याला मिळालाच आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार सूत्रानुसार आपण ते काढू शकतो, बरोबर आहे. मग बघा जर आपण तसा विचार केला तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केलं. आता बघा इथं जर आपण दुप्पट केलं जर असं म्हटलं तर बघा त्या दोनचा वर्ग येणार आहे म्हणजे इथं किंमत येणार आहे 4. मग काय होणार आहे? मग फोर्स हा 1/4 ने काय होणार आहे? कमी होईल. जर अंतर दुप्पट केलं तर बल 1/4 कमी होणार आहे. कारण आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस ते अंतर दुप्पट केलेलं असेल त्याचा आपण वर्ग करणार आहे. मग 1/4 असं त्या ठिकाणी आपल्याला ते गुणोत्तर आलेलं बघायला मिळेल. आणि जे बल असणार आहे ते 1/4 आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेलं बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे खूप लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारतात. मला वाटतं 5 मार्कला याच्यावरती प्रश्न असतो. ती आकृती दिलेली असते त्याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला सूत्रानुसार सांगितलं जातं. मग त्या दोन वस्तूंमधलं जे काही अंतर असेल ते अंतर काय केलं जातं? एकतर तिप्पट केलं जाईल, चौपट केलं जाईल, दुप्पट केलं जाईल. तर बल किती असेल? वस्तुमान दुप्पट केलं तर त्याचा बल किती असेल? हे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळे बघा हे खूप लक्षामध्ये ठेवण्यासारखी गोष्ट आहे. हे विसरून जाऊ नका. जर आपण थोडंसं पुढे गेलो बघा दोन्ही वस्तूंमधील जर आपण विचार केला दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते. पण कशा पाहिजे? त्या वस्तू जर गोलाकार असतील तर त्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर धरली जाते. मग जर गोल आहे बघा आपण जर पकडले की दोन्ही वस्तू गोल आहेत आणि त्यांच्यामधील जोडलेलं जे अंतर आहे तो जो रेषाखंड असेल मग त्याला आपण काय म्हणणार आहे? त्यामधलं अंतर आपण पकडतो. ओके, हे लक्षामध्ये ठेवा. जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या म्हणजे रेग्युलर शेप नसतील वेगळाच कोणता तरी त्यांचा आकार असतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना म्हणजेच आपण काय बोलतो सेंटर ऑफ मास जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. म्हणजे वस्तुमान त्या ठिकाणी साठवलेलं आहे असं आपण सांगतो आणि दोन वस्तूंमधली जी काही रेषा जोडली जाते किंवा रेषाखंड जोडला जातो त्याचं जे डिस्टन्स असेल त्याला आपण डी असं समजतो. मग जर आपण विचार केला तर बघा की सिद्ध करायला सांगितलंय की SI एकक प्रणालीत जी चे एकक न्यूटन मीटर वर्ग भागिले किलोग्रॅम वर्ग आहे. आता हे कसं करायचं बघा जर आपल्याकडे इक्वेशन तर आहेच. कोणतं समीकरण 2 वरून आपल्याला काय दिसून येतं बघा जी चे मूल्य एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून असलेल्या एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजे आपण जर विचार केला आपल्याकडे बघा आहे काय F बरोबर G M1 इंटू M2 डिवायडेड बाय डी चा वर्ग. मग आपल्याला काय सांगितलंय की जी चं एकक सांगायचंय. मग जी ला आपण एकाच बाजूला ठेवूया बघा
जीला जर आपण ह्या बाजूला ठेवलं तर वरती काय येणार आहे, एफ आणि डी चा वर्ग खाली भागिले येणार M1 आणि M2, बरोबर आहे. मग आपण बघूया पुढे बघा, फोर्सचं जे एकक आहे आपण म्हणतो बलाचं ते आहे न्यूटन. जर डिस्टन्स म्हणजेच डी चा वर्ग आहे तसं मग डिस्टन्सचा वर्ग म्हणजे जर आपण विचार करणार न्यूटनचा वर्ग, हे आपल्याला एकक मिळालं. आणि मीटर आपल्याला माहिती आहे आपण कशामध्ये मोजतो, सॉरी मास कशामध्ये मोजतो तर किलोग्राम मध्ये मोजतो. मग मास इंटू मास आहे तर किलोग्राम इंटू किलोग्राम म्हणणार, मग ते काय होणार आहे किलोग्राम स्क्वेअर. आणि मग जनरली आपल्याला लिहायचं असेल तर आपण हे असं लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेस टू -2. आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो किंवा ह्या प्रकारे आपण लिहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, वैश्विक गुरुत्वीय सिद्धांत आहे किंवा जे काही नियम आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याचं एकक मिळतं न्यूटन मीटरचा वर्ग किलोग्रामचा -2 वर्ग अशा प्रकारे, किंवा न्यूटन मीटरचा वर्ग अपॉन किलोग्रामचा वर्ग अशा भाषेमध्ये आपण सांगू शकतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा याची व्हॅल्यू म्हणजेच मूल्य ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव आहे हेनरी केव्हेंडिश. त्यांनी प्रयोग करून ते मोजलं आणि त्याची जी किंमत आलेली होती ती होती 6.673 गुणिले 10⁻11 म्हणजे -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही व्हॅल्यू बराच वेळा आपल्याला 1 मार्कला विचारली जाते. 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, याच्यावरती आपल्याला 1 मार्कला प्रश्न आलेला बघायला मिळतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू कशा प्रकारे आली त्याच्यासाठी कोणतं सूत्र आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. बघा पुढे दिलेलं आहे की एखाद्या म्हणजे त्याला आपण बोलतो सेंटर ऑफ मास म्हणतो. बघा एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील बिंदू असतो, त्याला आपण बोलतो सेंटर ऑफ मास. एखादा वस्तू असेल त्याचं जे वस्तुमान असेल ते केंद्रित कुठं होतं. जर आपण उदाहरण पाहिलं तर बघा, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी शाळेची सहल जात असते त्यावेळेस मग काय सांगितलं जातं की सगळ्या विद्यार्थ्यांना एका जागेवरती गोळा करा. सगळे विद्यार्थी जर एका जागेवरती आले म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचं मास त्या ठिकाणी जमा झालं, म्हणजे आपण म्हणणार आहे की सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं वस्तुमान त्या ठिकाणी आहे, एका जागेवरती केंद्रित होत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो सेंटर ऑफ मास इज गॅदर्ड ॲट वन प्लेस. मग आपण पाहिलं की बाहेरच्या बाजूला आणि आतील बाजूला एखादा बिंदू आपल्याला बघायला मिळतो ज्यामध्ये वस्तूचे वस्तुमान केंद्रित असे आपण मानू शकतो. एकसमान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असतात, त्याला आपण जॉमेट्रिकल सेंटर बोलतो. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवरती असते, म्हणजे जिथं केंद्र असेल मध्यवर्ती बिंदू असेल त्याच्यावरती आपल्याला त्याचं वस्तुमान असलेलं बघायला मिळतं. हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला काय बघायला मिळणार आहे. मग आपल्याला हा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितलेला आहे तो खरंच त्याची आपल्याला मदत होते का एखाद्या क्रिया करताना, तर बघूया आपण. बघा गुरुत्वाकर्षणाचा नियम जर लागू पडत आहे का किंवा त्याचं प्रतिपादन होतंय का ते आपल्याला बघायचंय. एक समान वर्तुळाकार गती आपण त्याला बोलतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं आपण त्याला म्हणूया. बघा म्हणजेच काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि इफेक्ट्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मग समजायचंय काय आपल्याला की एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे, एका समान गतीने ती वस्तू वर्तुळाकार रूपामध्ये फिरत आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असेल, म्हणजे ज्यावेळेस ती अशी सर्क्युलर फिरणार आहे गोलाकार फिरणार आहे त्यावेळेस त्याचं वस्तुमान हे केंद्राकडे आकर्षित होत असेल. हे आपण जर पाहिलं या वस्तूचे वस्तुमान m ने दाखवलं, त्याच्या कक्षेची त्रिज्या r ने दाखवली, तिची चाल v ने दाखवली. ओ वाली चाल नाही बरं का, नाही तो बोलेगा ऐसे मटक मटक के चलती है, ओ वाली चाल नाही. चाल म्हणजे वेलॉसिटी किंवा आपण स्पीड म्हणूया. ओके, तर या बलाचे परिणाम mv चा वर्ग भागिले r एवढे असते. हे आपल्याला गणिती क्रिया किंवा गणितामध्ये तुम्ही शिकलेला असाल 7वी 8वी 9वी मध्ये आपण सर्कम्फरन्स काढत असतो किंवा त्याला आपण परिघ बोलत असतो. ओके, थोडंसं पुढे जाऊया. बघा आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल, ग्रह फिरणार आहे सूर्याच्या दिशेने,
तर त्या ठिकाणी प्रयुक्त होणारं जे बल असेल आपल्याला त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, F बरोबर mv चा वर्ग भागिले r असे असले पाहिजे. मग m तर आपल्याला माहिती आहे की त्या ग्रहाचं वस्तुमान आहे, v ही त्याची चाल आहे, r ही ग्रहाच्या वर्तुळाच्या कक्षेची त्रिज्या आहे म्हणजे आपण रेडियस म्हणतो त्या ऑर्बिटची, आणि ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे, त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी म्हणतो, म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून आपण हे काढू शकतो. मग चाल म्हणजे काय, एखाद्या त्यावेळेस त्याने कापलेलं अंतर असेल आणि त्याच्यासाठी लागलेला वेळ त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचा आहे. मग वेळ किंवा लागलेलं जे अंतर आहे ते आपण दाखवतो 2πr, आणि जो वेळ लागलेला आहे त्याला आपण बोलतो टी. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर म्हणजेच त्याला आपण बोलतो कक्षेचा परिघ, मराठीमध्ये आपण परिघ बोलतो आणि इंग्रजीमध्ये त्याला सर्कम्फरन्स बोलतात, त्यालाच आपण बोलतो 2πr, आणि सूर्यापासूनचे अंतर हे r असणार आहे, आणि त्याच्यासाठी लागणारा जो वेळ असेल आवर्तकाल तो आहे t. मग जर आपण कक्षेचा परिघ बघितला तर 2πr आणि आवर्तकाल आहे t. मग जर ही किंमत आपण कशामध्ये टाकली, आपल्याकडे काय बघा सूत्र होतं, mv चा वर्ग भागिले r, हे आपल्याकडे काय होतं सूत्र होतं. मग आपल्याला v ची किंमत मिळालेली आहे, ती v ची किंमत जर आपण याच्यामध्ये टाकली तर आपलं उत्तर हे सहज निघून जाणार आहे. मग चला बघूया आपण, इथे या आता बघा आपल्याला तर कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे, v ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2πr/t. मग आपण काय केलं, mv²/r लिहिलं, m ची व्हॅल्यू आहे, m च्या नंतर v ची व्हॅल्यू पुट आउट केली, किती 2πr/t चा वर्ग, आणि r आहे तसा त्या ठिकाणी खाली लिहिलेला आहे. मग आता आपण काय करणार आहे, त्यांचा वर्ग करायचा. मग 2 चा वर्ग काय असेल, 4 असणार आहे, m बाहेर होता ॲज इट इज राहणार, पायचा पण वर्ग पाय, r तसाच राहणार आहे, आणि t इथे होता, t चा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी झालेला बघायला मिळणार आहे. मग जर आपण विचार केला, काय विचार केला की हे जर समीकरण आलं मग आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला थोडा एक नियम माहिती आहे, केपलरचा नियम माहिती आहे. मग काय करायचं, या बाजूला म्हणजे r च्या वर्गाने गुणायचं पण आहे आणि भागायचं पण आहे. मग आता असं केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा, वरती तर r होता बरोबर आहे, मग r वर्गाने जर r ला गुणलं तर त्या ठिकाणी काय येणार आहे, r³ येणार आहे, आणि खाली काय राहणार आहे, r² आपल्याला त्या ठिकाणी राहिलेलं बघायला मिळणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे t चा वर्ग भागिले r³ हे काय असतं, k, आपण त्याला कॉन्स्टंट बोलतो. मग विचार करूया, r चा घन भागिले t चा वर्ग यालाच आपण काय बोलतो, 1/k असं पण आपण लिहितो, किंवा t चा वर्ग भागिले r चा घन बरोबर k असंही लिहितो. मग याच्यानुसार आपल्याला या सूत्रामध्ये काहीतरी दिसतं, मग याची जी व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार आहे, k येणार आहे बरोबर, r चा वर्ग तर आहेच. मग आपण लिहिताना इथं काय लिहिणार बघा, 4m पायचा वर्ग खाली छेदामध्ये लिहिणार r चा वर्ग k. मग k तर आपल्याला कॉन्स्टंट दिसतोय. मग जर आपण ह्या गोष्टी पाहिल्या, 4m पायचा वर्ग आणि k हे आपल्याला स्थिर दिसतात, यांच्यामध्ये बदल होत नाही. मग आपल्याकडे बघा इथं दिलेले पण हे सगळे स्थिर आहेत, म्हणून आपल्याकडे काय राहिलं, f हा समानुपाती नाही, व्यस्तानुपाती आहे. कशाला, जे दोघांमधलं त्याच्यातलं जे डिस्टन्स असेल सूर्यापासून ग्रहाचं, म्हणून आपण सांगतो बल हे अंतराला व्यस्तानुपाती आहे. इंग्रजीमध्ये सांगतो फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड दी सन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला हे सिद्ध करायला सुद्धा सांगतात, त्याच्यासाठी आपल्याला या प्रकारे आपण त्या ठिकाणी समीकरण लिहू शकतो, आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, पुराव्यासकट त्याला सिद्ध करू शकतो. मग बघा जर आपण पुढे आलो, म्हणजेच इथं काय होणार आहे, मग सूर्याचा जर आपण विचार केला, म्हणजेच काय, सूर्य व ग्रह यांमधील जे अभिकेंद्री बल असणार आहे, आपण त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते. परिवलन एक असतं आणि परिभ्रमण. मग काय होणार आहे, जो ग्रह त्या ठिकाणी फिरणार आहे त्याच्या भोवती आपण त्याला परिभ्रमण म्हणतो. परिभ्रमण आपल्याला पण करावंसं वाटतं. तसंच परिवलन एक क्रिया आहे की जे स्वतःच्या भोवती फिरत असतात, ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतात. जर असं आलं बघा, f हा व्यस्त प्रमाणात आहे r चा वर्ग, याला आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, असा निष्कर्ष न्यूटन सरांनी काढला होता. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, म्हणून आपण त्याला वीक फोर्स म्हणतो.
परंतु ते सर्व विश्वाचं नियंत्रण करायचं काम करतात व विश्वाचे भवितव्यही निश्चित करण्याचं काम ते करतात. कसं होतं? ग्रह असतील, तारे असतील व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य आहे, कारण त्यांचं वस्तुमान खूप मोठं आहे, खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते त्या ठिकाणी शक्य झालेलं बघायला मिळतं. जर आपण पुढे गेलो तर बघा आपल्याला एक काय दिलेलं आहे, सोडवलेलं उदाहरण दिलेलं आहे. मग उदाहरण काय आहे बघा, जर आपण विचार केला महेंद्रसिंग धोनी, द्यायला पाहिजे होतं नाव पूर्ण, विराट रन मशीन कोहली, दिलेलं नाही. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी 7 नंबर सगळ्यात जास्त फेमस आहे. ठीक आहे, विराट कोहली यांचाही 18 नंबर जर्सी आहे, तोही फेमस आहे. बरोबर आहे, दोघांमधलं अंतर दिलेलं आहे, खूप क्लोज फ्रेंड आहेत ते. मग काय बघा की दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावरती बसलेले आहेत. त्यांची जर वस्तुमाने बघितले तर बघा यांचं आहे 75 किलोग्राम, 80 किलोग्राम आहे विराटचं. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? म्हणजे आपल्याला दोघांचं वस्तुमान दिलेलं आहे, दोघांमधलं अंतर पण दिलेलं आहे. मग त्यांच्यामध्ये जे दोघांनी एकमेकांवरती लावलेलं जे काही बल असेल, आपल्याला दोघांमधलं बल त्या ठिकाणी काढायचं आहे. मग आपण काय करणार, आधी दिलेली माहिती लिहायची. आपल्याला कोणत्याही प्रकारचं सांख्यिकीय गणित त्या ठिकाणी विचारलेलं असेल तर सगळ्यात आधी आपण काय करायचं, त्या ठिकाणी दिलेली माहिती लिहून घ्यायची. मग काय दिलेलं आहे बघा, आर म्हणजेच डिस्टन्स दिलेलं आहे 1 मीटर, त्याच्यानंतर M1 दिलेला आहे 75, M2 दिलेला आहे 80 आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 6.673 किंवा 67 इंटू 10 घात -11 असं आपण त्याला म्हणतो. मग न्यूटनच्या सिद्धांतानुसार F बरोबर G M1 आणि M2 चा गुणाकार छेदामध्ये R चा वर्ग आपण असं लिहितो. मग जर आपण व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकली 6.67 गुणिले 10 -11 गुणिले 75 गुणिले 80, मग सर्वप्रथम यांचा काय केलं जाईल, गुणाकार केला जाईल आणि मग गुणाकार केल्यानंतर याला गुणलं जाईल जी व्हॅल्यू येणार आहे आणि त्याच्यामधून मग काय बघा की 400002 येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचंय, शिफ्टिंग करायचं आहे आणि मग आपल्याला ते आन्सर किती मिळणार आहे, 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. कारण फोर्स म्हणजे बल, त्याचं जे एकक आहे ते काय आहे, न्यूटन आपण म्हणतो. मग बघा पुढे आपल्याला पुन्हा उदाहरण दिलेले, म्हणजेच महेंद्र आणि विराट यांच्यामधील जर गुरुत्वीय बल आपण पाहिलं तर ते किती असणार आहे, 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन एवढं त्या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. मग हे जे बल आहे एकदम नगण्य म्हटलेले, म्हणजे खूप कमी आहे. मग जर महेंद्र व ज्या बाकावर तो बसला आहे त्यामधील घर्षण बल, आपण त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणतो, जर 0 असेल तर या गुरुत्वीय बलामुळे विराटकडे सरकू लागेल त्याचं त्वरण व त्याचा सरकण्याचा वेग आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. आपल्याला माहिती आहे v बरोबर u प्लस at हे माहिती आहे, s बरोबर व 1/2 अधिक हाफ at² असं आपण त्याला बोलतो आणि v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as हे एक आपण सूत्र वापरतो. मग बघा त्याच्याच अनुभवावर, त्याच्याच बेसिसवर एक उदाहरण दिलेले आहे. वरील उदाहरणात महेंद्रचा बाक घर्षण रहित असेल, फ्रिक्शनलेस आपण म्हणूया, तर विराम अवस्थेतून सुरू झाल्यावर, म्हणजे तो रेस्ट मध्ये असणार आहे, विश्राम करत असणार आहे, सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल आपल्याला तोही काढायचा आहे आणि तो वेग कालानुसार बदलेल काय व कसा, आपल्याला हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, तर बघा आपल्याला माहिती तर दिलेली आहेच आहे की महेंद्रवर बल किती प्रयुक्त होते, आपण आताच काढलं, 4.002 गुणिले 10⁻⁻7 आणि न्यूटन आपण एकक लिहिलेलं आहे. मग महेंद्रचं वस्तुमान आपल्याला माहिती आहे की 75 किलोग्राम आहे. मग न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार जर त्यामुळे त्याच्यावरती होणारे आपल्याला त्वरण काढायचं असेल तर त्वरणाचा आपल्याला त्या ठिकाणी सूत्र माहिती आहे, A बरोबर F भागिले M, मग आपण टाकणार व्हॅल्यू त्याच्यामध्ये 4.002 इंटू 10⁻⁻7 भागिले 75 आणि त्याच्यावरून आपल्याला काय उत्तर मिळत आहे बघा, 5.34 गुणिले 10⁻⁹ आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग न्यूटनचं पहिलं समीकरण वापरून आपण महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग असणार आपण काढू शकतो. त्वरण तर आपण काढलेले, मग 1 सेकंदानंतर त्याचा वेग किती असणार आहे हे पण आपण काढू शकतो. त्याच्यासाठी काय वापरू शकतो आपण, v = a + at, v = u + at या सूत्राचा वापर आपण करून काढू शकतो. मग जर ते सूत्र जर आपण वापरलं, कोणतं,
हे जर सूत्र आपण वापरलं तर बघा आपल्याला काय माहिती आहे की सुरुवातीचा जो वेग असणार आहे तो किती असणार आहे बघा, 0 असणार आहे असं आपण पकडूया. त्याचा भाग घर्षण रहित आहे असं जर आपण गृहीत धरलं तर v बरोबर u ची जर किंमत 0 टाकली, आपल्याला वेग त्याचा मिळालेला आहे, त्वरण आपल्याला मिळालेला आहे 5.34 गुणिले 10⁻⁹ गुणिले 1 मीटर पर सेकंद. आणि आपल्याला 1 सेकंदानंतरचा जो वेग आहे तोही आपल्याला महेंद्राचा काढता येणार आहे, तोही आपल्या पुढे आलेला आपल्याला बघायला मिळतो. हा अतिशय संत वेग आहे. म्हणजे बघा 1 सेकंदानंतर जर आपण विचार केला की 5.34 हा खूप कमी आपल्याला, म्हणजेच काय आपण बोलतो संथ वेग आहे असं आपण बोलतो. तो देखील घर्षण नसल्यास असंभव आहे. फ्रिक्शन नसेल तर मग तो असणारच नाही त्या ठिकाणी. हा वेग त्वरणामुळे वाढत जाणार आहे. जेवढं त्या ठिकाणी त्वरण लागणार आहे त्यानुसार ते वेग आपल्याला वाढलेला बघायला मिळणार आहे. तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होणार आहे. मग अंतर कमी झालं म्हणजेच काय, डिस्टन्स म्हणजेच अंतर कमी झालं तर फोर्स आपल्याला त्या ठिकाणी वाढलेला बघायला मिळतो. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसेल. अंतर जर वाढत गेलं, अंतर जर दोघांमधलं वाढत गेलं तर फोर्स आहे ते काय होणार आहे, मग कमी होणार आहे. मग अंतर कमी झालं तर फोर्स आपल्याला वाढलेला बघायला मिळणार आहे. आणि न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्वरणही वाढलेलं बघायला मिळतं. बघा आपण हे नेहमी भूगोलामध्ये शिकत असतो की भरती येणे, ओहोटी येणे. मग त्यांनी विचारले, दिदी विचारते आपल्याला की हे तुम्हाला माहीत आहे का. आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजे. अमावस्या म्हणजे काय, पौर्णिमा म्हणजे काय, कृष्ण पक्ष म्हणजे काय, शुक्ल पक्ष म्हणजे काय, भरती कशी येते, ओहोटी कशी येते. आपल्याही जीवनाला अशा गोष्टी कधीतरी उपयोगामध्ये येत असतात. आपल्याही जीवनाला ओहोटी येत असते, भरती येत असते. पण माझं म्हणणं आहे की आपण कधीच थकून नाही गेलं पाहिजे. जीवनामध्ये चढ उतार येत असतात, आपल्याला त्यांना धीरानं सामोरं जाणं गरजेचं असतं. बरोबर आहे. मग बघा समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल, नसेल तर जाणून घेऊया. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित एकदा दोनदा आपल्याला त्या ठिकाणी कमी जास्त झालेली बघायला मिळते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या आकर्षणामुळे बदलते. चंद्र बोलवतो, चंद्र ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस पाणी असं वरती येतं, मग त्यालाच आपण काय बोलणार आहे, भरती आलेली. चंद्राला वाटलं की माझ्याकडे ओढायचंय पाण्याला, ओढ, मग ओढणार ना, पुल करणार आहे तो, आणि त्याला आपण म्हणणार आहे भरती. आणि ज्यावेळेस तो पुल करणार नाही म्हणजे हे सगळं चंद्राच्या गतीवरती किंवा तो बल किती लावतोय, पुल करतोय की नाही पाण्याला किंवा आपल्या त्या पाण्यामध्ये असणाऱ्या ग्रॅव्हिटीला, त्याच्यावरती डिपेंड आहे. कशाला, की ते भरती येणार आहे का ओहोटी. जर पुल केलं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी ओहोटी आलेली बघायला मिळणार आहे. ओके. मग आपल्याला काही स्थिती दिसत असते बघा भरतीची आणि ओहोटीची. 90 अंशामध्ये कोण असेल तर त्या ठिकाणी काय झालेलं आपल्याला बघायला मिळतं बघा. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यामध्ये आपल्याला फुगवटा झालेला तयार बघायला मिळतो आणि त्या फुगवटीलाच आपण काय बोलतो, भरती. त्यामुळे त्या स्थानांवर भरती येते व त्या स्थानांपासून आपल्याला 90 कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी झालेली बघायला मिळते आणि त्या ठिकाणी ओहोटी येते. म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे, चांदो मामा. आपला जो चांदो मामा आहे, कारण पृथ्वीवरती आपण राहतो आणि आपण त्याला लाडाने मामा म्हणतो. मग मामाने जर आपल्याला बोलवलं तर आपण जायचं, म्हणजे भरती येणार, मामा खाऊ देणार, आपले म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ते लाड पुरवणार. बोलवलं नसेल तर आपण जाणार आहे का नाही, मग ओहोटी येणार आपल्याला. आपल्याकडे त्या गोष्टी नसतील ज्या आपल्याला हव्याशा वाटतात ते मामा देणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी ओहोटी झालेली बघायला मिळते. अशा प्रकारे आपण न्यूटनचा वैश्विक नियम या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलेशन पाहिलेलं आहे. दोन वस्तूंमधलं मास, त्यांच्यामध्ये बल कसा प्रयुक्त होतो, त्यांच्यामध्ये कोणत्या सूत्राचा उपयोग केला जातो, असा सर्व संकल्पना आपण या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. भरती कशी येते, ओहोटी कशी येते, त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण आहे, याही गोष्टी आपण या पाठामध्ये पाहिलेल्या आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला चॅनल लर्न विथ तुषार. लवकरच भेटूया.